आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा, बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये रामकलश यात्रा व राम मंदिर अक्षता यात्रा भागाभागातून फिरत आहेत। हिंदू बांधवही याचं स्वागत करत आहेत। आज यशवंत कॉलनी, गांधी विकास नगर, श्रद्धा कॉलनी, आंबेडकर नगर, सुतारमळा, कोल्हापूर नाका आदी भागांमध्ये अक्षता पालखी भागाभागातून फिरवण्यात आली। यावेळी हिंदू बांधवांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून स्वागत केलं आहे। तसेच येणाऱ्या 22 तारखेला अयोध्येला येण्याचे आवाहन हिंदू बांधवांनी केलंय। यावेळी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। इचलकरंजी शहरामध्ये अयोध्येतून आलेल्या अक्षता व श्रीरामांच्या पालखीतून यशवंत कॉलनी, गांधी विकास नगर, पाटीलमळा, सुतारमळा, कोल्हापूर नाका, श्रद्धा कॉलनी आदी भागातून काढण्यात आली। यावेळी रामभक्तांनी व महिलांनी पालखीचं स्वागत करून पालखीचं औक्षण करून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या। रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती। तसेच पालखीचं स्वागत करण्यात आलं होतं। प्रभू श्रीरामाचे मंदिर अयोध्या येथे व्हावे ही सगळ्यांची इच्छा होती। ही इच्छा आता 22 तारखेला पूर्ण होणार आहे। समस्त हिंदू बांधवांचं हे स्वप्न होतं की प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्येत व्हावं। येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये याचं लोकार्पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। अयोध्येला येण्याचं आवाहनही केंद्र सरकारकडून करण्यात आलंय। भागातील रामभक्तांनी भगवे ड्रेस परिधान करून, डोक्यावर भगवी टोपी परिधान करून जय श्रीराम, जय भवानीच्या घोषणा देत अक्षता पालखीचं स्वागत केलं। यावेळी भागातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारताच्या प्रत्येक गावोगावी प्रभू श्रीरामांच्या अक्षता जाऊन पालखीद्वारे हिंदू बांधवांना देऊन अयोध्या येथे येण्याचं निमंत्रण देण्यात येत आहे। येणाऱ्या 22 तारखेला सर्व नागरिकांनी जशी दिवाळी साजरी करतात त्यापेक्षा जास्त पद्धतीने घरोघरी दिवाळी साजरी करायची आहे। हा श्रीरामांचा उत्सव साजरा करायचा आहे। प्रभू श्रीराम भारताचे, जगाचे आराध्य दैवत आहेत। तसेच हिंदू बांधवांचे दैवत आहेत। यासाठी अयोध्या येथे मंदिर भव्य दिमाखात उभे करण्यात आले। यावेळी समस्त हिंदू बांधवांनी पालखीचं जोरदार स्वागत केलं। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल, यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही